नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर बुलेट अकॅडमी। तर आज आपण पुराण बघा वर्ग 5च्या विद्यार्थ्यांसाठी आपण ही सिरीज चालवत आहोत नवोदयची। तर आज 9वा धडा सुरू करत आहोत, 9th चॅप्टर नफा आणि तोटा, प्रॉफिट अँड लॉस। नफा म्हणजे काय, तोटा म्हणजे काय, त्याला इंग्लिशमध्ये नफ्याला प्रॉफिट म्हणतात, जो तोटा असतो त्याला लॉस म्हणतात, बरोबर आहे। तर गणिताच्या भाषेमध्ये आपण समजून घेऊ की नफा तोटा काय होत असते। समजा पोरो तुम्ही एक पेन विकत घेतला 10 रुपयाला, किती रुपयाला पेन विकत घेतला 10 रुपयाला। विकत घेतलेली जी किंमत असते तिला म्हणतात खरेदी किंमत। काय म्हणतात, खरेदी किंमत, खरेदी किंमत। तर खरेदी किंमत किती आहे तुमची पोरो, 10 रुपये। किती आहे, 10 रुपये। आणि तो पेन तुम्ही तुमच्या मित्राला एक्झामच्या वेळेस त्याचा पेन बंद पडला, त्यावेळेस तुम्ही त्याला तो पेन विकला। काय केला, विकला। आणि तो पेन किती रुपयाला विकला तुम्ही, तर तुम्ही त्याला म्हटले की भाऊ तुला पेन माझा 10 रुपयाचा मी आणला, कालच नवा पेन आणला, पण मी तुला आता देतो, पण त्याच्यासाठी मला तू 12 रुपये देशील। किती रुपये देशील, 12 रुपये। ठीक आहे। तर तो कबूल झाला, म्हटला ठीक आहे देऊन टाक, मी 12 रुपये देईन तुला। तर तुम्ही पेन घेतला केवढ्याला, 10 रुपयाला, विकला केवढ्याला, 12 रुपयाला। तर जी विकलेली किंमत असते तिला विक्री किंमत म्हणतात, जी खरेदीची किंमत आहे तिला खरेदी किंमत म्हणतात पोरो। तर याच्यावरून आपण नफा काढू शकतो। नफ्याचं सूत्र आहे नफा बरोबर विक्री किंमत, विक्री किंमत वजा खरेदी किंमत, विक्री किंमत वजा खरेदी किंमत। ठीक आहे, प्रणव चालू आहे ना। हां, हे झालं नफ्याचं सूत्र। आपल्याला किती नफा झाला पोरो, तर विक्री किंमत 12 रुपये, खरेदी किंमत किती, 10 रुपये। ठीक आहे। तर याच्यावर आपल्याला नफा झाला 2 रुपये, 2 रुपये एवढा नफा झाला पोरो तुम्हाला। किती झाला, 2 रुपये नफा। आलं लक्षात। तर एखादी वस्तू जर आपण घेतलेल्या किमतीपेक्षा जास्त किमतीनं जर विकली तर त्या विक्री किमतीतून आपल्याला जी शिल्लक रक्कम मिळते तिला म्हणतात नफा। काय म्हणतात, नफा। म्हणून नफ्याचं सूत्र काय आहे, तर नफ्याचं सूत्र आहे विक्री किंमत वजा खरेदी किंमत। समजलं। चला पुढे बघू तोटा कसा होत असते। ठीक आहे, 9वा चॅप्टर सुरू आहे आपला नफा तोटा। ठीक आहे, आत्ता नफ्याचं सांगितलं, आता तोट्याचं सांगतो। तोटा, तोट्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, लॉस म्हणतात। काय म्हणतात, लॉस। प्रॉफिट, नफ्याला काय म्हणतात, प्रॉफिट म्हणतात। आता तेच उदाहरण घेऊ आपण पोरो। समजा तुम्ही पेन खरेदी केला होता, किती रुपयाला, खरेदी किंमत, पेनाची खरेदी किंमत होती पोरो 10 रुपये। किती होती, 10 रुपये। बरं, त्याच्यानंतर तुम्ही तो पेन विकला, तुम्ही तो पेन विकला आणि पेन विकताना एक अडचण झाली। काय अडचण झाली, तुम्हाला एमर्जन्सी होती, तुम्हाला पैशाची गरज होती, तुम्हाला चॉकलेट खायचे होते, है की नाही, असलं फालतू एमर्जन्सी होती आपली। आणि तुम्ही 10 रुपयाचा पेन आणला आणि तुमच्या मित्राला म्हटले घेतं का माझा पेन, मला चॉकलेट खायचं, लय खाट आले, है ना। मग तुम्ही ते म्हणे घेतो, पण 10 रुपयाचा पेन मी 10 रुपये देणार नाही तुला, कारण आता मला काही गरज नाही पेनाची, है ना। तर मग तो म्हटला कितीला घेतो मग, तर त्यांनी बोलला की मी तुझा पेन फक्त आणि फक्त 7 रुपयाला घेईन। किती रुपयाला, 7 रुपयाला। मग तुम्ही म्हटले ठीक आहे बा, घेऊन टाक। मग तुम्ही पेन विकला 7 रुपयाला। तर आता याच्यामध्ये बघा विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा लहान आहे, म्हणजेच इथे आपल्याला तोटा होणार, लॉस होणार। कसा होते तोटा बघा, तोट्याचं सूत्र काय, तोटा बरोबर खरेदी किंमत, खरेदी किंमत वजा विक्री किंमत, विक्री किंमत।
आलं लक्षात? पा खरेदी केवढ्याला केला पेन? 10 रुपयाला. विकला केवढ्याला? 7 रुपयाला. किती रुपये कमी मिळाले आपल्याला? 3 रुपये कमी मिळाले. आणि हा तुमचा 3 रुपये काय झाला पोरो? तोटा झाला, म्हणजेच लॉस झाला. तुम्ही घेतल्यापेक्षा कमी किमतीला तो पेन विकला. आलं लक्षात? तर ही गोष्ट लक्षात ठेवा. तोट्यामध्ये खरेदी किमतीतून विक्री किंमत वजा करायची, आणि जर नफा होत असेल तर विक्री किमतीतून खरेदी किंमत वजा करायची असते. कळालं? चलो आगे. ठीक आहे. चला आता लगेच टाइमपास न करता आपण डायरेक्ट सुरू करू स्वाध्याय क्रमांक 9.1. स्वाध्याय क्रमांक 9.1. ठीक आहे. प्रणव स्टॉप कर. हां, तर पोलांनो बघा, इकडे लक्ष द्या. पहिला प्रश्न काय आपला? एका फेरीवाल्याने डझनाला रुपये 144 या दराने सफरचंदे खरेदी केली आणि प्रत्येकी 15 रुपये या दराने ती विकली, तर त्याला किती नफा झाला? असा प्रश्न आहे. बघा पोरो, एक फेरीवाला आहे, म्हणजे ते फळं वगैरे विकायला येणारे लोक, त्यांनी 144 या दराने डझनाला, कशाला? डझनाला. आता तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की 1 डझन म्हणजे किती. तर ठीक आहे, तर 1 डझन म्हणजे होते 12. किती होते? 12. तर डझनाला 144 म्हणजे 12 सफरचंद त्याने किती रुपयाला घेतले? 144. डझनाला 12, 1 डझन म्हणजे 12, आणि हे 12 सफरचंद त्याने किती रुपयाला घेतले? 144 रुपयाला विकत घेतले. किती रुपयाला विकत घेतले? 144. आणि आता हे घेतलेले केळं, आता तो व्यापारी आहे, त्याला नफा कमवायचा आहे, मुनाफा मिळवायचा आहे, प्रॉफिट मिळवायचा आहे. तर तो काय करेल? घेतलेल्या किमतीपेक्षा जास्त किमतीने विकेल. परंतु इथे त्याने डझनानं नाही विकले, त्याने कसे विकले? प्रत्येकी 15 रुपये या दरानं विकले. प्रत्येकी 15 रुपये म्हणजे एक सफरचंद कितीला विकला? एक सफरचंदाची, एका सफरचंदाची विक्री किंमत एक सफरचंद किती रुपयाला विकला त्याने? 15 रुपयाला विकला पोरो. किती रुपयाला? 15. असे किती सफरचंद होते? 12. मग एकूण सफरचंद किती रुपयाला विकल्या जातील? म्हणून एकूण सफरचंदाची विक्री किंमत एकूण सफरचंदाची विक्री किंमत काय होणार पोरो? किती सफरचंद आहेत? सगळे 12 आहेत. किती आहेत? 12. एक सफरचंद केवढ्याला विकला त्याने? 15 रुपयाला. म्हणून 12 गुणिला 15 करावं लागेल. तुम्हाला सांगितलं होतं की एकावरून अनेकाची किंमत काढायची असेल तर गुणाकार करायचा, अनेकावरून एकाची किंमत काढायची असेल तर भागाकार करायचा, है की नाही? मग इथं आपल्याला 12 सफरचंदाची किंमत काढायची. कोणती किंमत काढायची? विक्री किंमत. 12 सफरचंदाची खरेदी किंमत किती होती? 144. ही काय आहे पोरो? खरेदी किंमत आहे. काय आहे? खरेदी किंमत. कारण 12 सफरचंद म्हणजे 1 डझन एवढे त्यानं घेतले 144 रुपयाला, है की नाही? तर याचा गुणाकार करा. किती येते बघा इथं. 15 दोन्ही 30, 0 हातच्या आले 3, 15 आणि 3 18. 180 रुपये होतात पोरो. विक्री किंमत किती झाली? 180 रुपये झाली विक्री किंमत सफरचंदाची, सर्व 12 सफरचंदाची. घेतले केवढ्याला? 144ला. विकले केवढ्याला? 180ला. म्हणजेच त्याला नफा झाला. आणि नफ्याचं सूत्र काय पोरो? नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत वजा खरेदी किंमत. बर, म्हणून 180 वजा 144 किती उरतात? 10तून 4 गेले 6, चला 1, 8तून 5 गेले 3, 36 रुपये. किती नफा झाला? 36 रुपये. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी. आलं लक्षात? तर हा झाला आपला पहिला प्रश्न. आता दुसरा प्रश्न बघू. ठीक आहे.
हा तर पोरांनो बघा दुसरा प्रश्न काय म्हणते आपला प्रश्न दुसरा आहे 20 घड्याळे 10,200 रुपये 20 घड्याळे 10,200 रुपयांना विकल्यामुळे इथं थोडं लिहिताना गडबड झाली 20 घड्याळे 10,200 रुपयांना विकल्यामुळे 4 घड्याळांच्या खरेदी इतका नफा झाला. ठीक आहे. तर प्रत्येक घड्याळाची खरेदी किंमत किती. पोरांनो प्रश्न फार भारी आहे हा. पोलीस भरतीचा प्रश्न आहे, MPSCचा प्रश्न आहे हा, पण तुम्हाला 5वीच्या नवोदयमध्ये दिला आहे. त्याच्यामुळं नवोदयची तयारी करताना जोमाने करा, तुम्हाला फायदा नक्कीच होईल पुढच्या आयुष्यात. बघा काय म्हणते 20 घड्याळे. किती घड्याळे आहेत 20 घड्याळे. 20 आता हा प्रश्न गणिताच्या स्वरूपात जर सोडवायचा गेलो तर खूप अवघड आहे. त्याच्यामुळं मी सांगतो ते फक्त समजून घ्या. समजून घ्यायचा प्रश्न आहे. 20 घड्याळं आहेत आणि ते विकले आणि विकल्यामुळं काय झालं 4 घड्याळांच्या खरेदी इतका नफा झाला. म्हणजे हे जे 10,200 रुपये आहेत हे 20 घड्याळ विकल्यानंतर भेटले बरोबर. परंतु त्याच्यामध्ये 4 घड्याळीच्या खरेदी इतका नफा त्याच्यात ॲड झालेला आहे. म्हणजे या 10,200 रुपयात 20 घड्याळ जरी विकले असतील परंतु 4 घड्याळीची जी किंमत आहे ती याच्यात नफा म्हणून आहे. म्हणजेच ॲक्च्युअलमध्ये किती घड्याळी विकल्या गेल्या तर 20 अधिक 4. हे जर तुम्हाला समजलं तर प्रश्न समजला. आलं का लक्षात. 20 घड्याळी विकल्या है ना 10,200 रुपये भेटले बरोबर. पण त्या 20 घड्याळीचे नाही भेटले, त्या 16च घड्याळीची किंमत भेटली आपल्याला 10,200 आणि 4 घड्याळीची किंमत त्याच्यामध्ये कशाच्या रूपात आली नफ्याच्या. म्हणून पोरहो ॲक्च्युअलमध्ये किती घड्याळी विकल्या गेल्या असं समजावं आपण 20 अधिक 4. मग एकूण घड्याळी किती विकल्या गेल्या असं समजायचं 24. आलं लक्षात. आणि एवढ्या घड्याळी विकल्यावर किती रुपये भेटले रे बा 10,200. ॲक्च्युअलमध्ये 20च विकल्या पण 4 घड्याळीचा त्याच्यामध्ये नफा आहे का नाही. नफा आहे म्हणजे काय ॲक्च्युअलमध्ये ज्या खरेदी किमतीवर जर बघायचं तर 24 घड्याळी विकल्या गेल्या आहे का नाही खरेदी किमतीच्या हिशोबाने. कारण 4 घड्याचा त्यात नफा ॲड झालेला आहे. म्हणून आपण या किमतीला जर 10,200 याला 24ने जर भागितलं म्हणजे भाग दिला तर एका घड्याळीची किंमत आपल्याला इथे मिळून जाईल. कसं भागायचं आता भागाकार तुम्ही तुमच्या पद्धतीनं करू शकता. मी इथं शॉर्टकट करतो. याला अर्ध करतो. 10,200चे 5,100 होतात अर्धे. 24चे अर्धे 12 होतात. म्हणजे दोन्ही याला अंश आणि छेदाला 2ने भागितलं तर हे आलं. भागाकार करतो 12ने बघा 12 त्रिक 36 12 चौक 48 किती उरले 3 उरले. 12 दोन्ही 24 आणि 30तून 24 गेल्यावर होता 6 12 पंच 60 म्हणजे 425 रुपये. एवढ्या रुपयालाच फक्त एक घड्याळ पडलं होतं व्यापाऱ्याला खरेदी. ठीक आहे. तर एका घड्याळाची खरेदी किंमत किती झाली पोरो 425 रुपये. ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी. आलं लक्षात. खूप मजेदार प्रश्न आहे हा. 100% हा पोलीस भरती त्याच्यानंतर आर्मी भरती MPSC या परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न येतात. 100% येतात. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न बघू आपण. केलं हां. तर बघा तिसरा प्रश्न काय म्हणते पोरांनो. एक माणूस 20 रुपये डझनाने पेन्सिली खरेदी करतो. म्हणजे खरेदी किंमत किती आहे. खरेदी किंमत ही आहे आता डझनाला आहे. खरेदी किंमत म्हणजे किती नगाची आहे 12 पेन्सिल. किती पेन्सिल 12 पेन्सिलची किंमत आहे. 12 पेन्सिल. डझन म्हणजे किती 12. खरेदी किंमत 12 पेन्सिलची किती दिली पोरो 20 रुपये. आणि विक्री किंमत किती आहे. विक्री किंमत एका पेन्सिलची एका
पेन्सिलची एका पेन्सिलची विक्री किंमत आहे 2 रुपये. ठीक आहे. मग एकूण पेन्सिल किती आहेत पोरो? 12. म्हणून 12 पेन्सिलची विक्री किंमत 12ची खरेदी किंमत 20 रुपये. 12 पेन्सिलची विक्री काढायची. एक पेन्सिल 2 रुपयाला विकतो तर 12 किती रुपयाला? म्हणजेच काय? 12 गुणिला 2. व्हेरी गुड. 12 गुणिला 2 म्हणजेच 24 रुपये. ठीक आहे. आपल्याला काय काढायचं आहे? नफा काढायचा पोरो. आणि नफ्याचं सूत्र काय म्हणजे फॉर्म्युला काय? तर विक्री किंमत वजा खरेदी किंमत आहे का नाही? तर विक्री किंमत किती झाली आपली? 24 रुपये. आणि खरेदी केवढ्याला केलं होतं पोरो? 20 रुपयाला 12 पेन्सिल खरेदी केल्या होत्या. तर अशा इथं किती रुपये नफा झाला? 4 रुपये नफा झाला. आलं लक्षात? तर याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक डी आहे पोरो. आलं लक्षात? एकदम सोपा प्रश्न होता. 12 पेन्सिल 20 रुपयात घेतल्या, 2 रुपयाने एक पेन्सिल विकली, 12 दोन्ही 24 रुपये लिखल्या गेल्या. मग 20ला घेतल्या आणि 24ला ऐकल्या आणि 4 रुपये फायदा झाला, नफा झाला. हा पोरो, तर बघा हा जो प्रश्न आहे चौथा, हा खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. आता तुम्ही म्हणाल सर याच्यात काय इंटरेस्टिंग आहे? तुम्ही स्वतः सोडून पहा तेव्हा कळेल. आणि रेडीमेड भेटल्यावर तर त्याची किंमत नसतेच आपल्याला, आहे की नाही? पहा, एक वस्तू 500 रुपयाला विकली आणि तोटा झाला. बरं, जर हीच वस्तू 700 रुपयाला विकली तर तोट्याच्या तिप्पट नफा झाला असता. पहा काय म्हणते, समजा एखादी वस्तू, समजा हा पेन आहे, हा 500 रुपयाला विकला तर तोटा होतो, लॉस होतो. पण हाच पेन जर 700 रुपयाला विकला तर तोट्याच्या तिप्पट नफा होतो. कशाच्या तिप्पट? या तोट्याच्या तिप्पट नफा झाला असता. तर त्या वस्तूची खरेदी किंमत काढा, म्हणजे या पेनची खरेदी किंमत काढा असं म्हणते. पहा कसं करायचं पोरो, सोपा प्रश्न आहे पण प्रश्न समजणं खूप आवश्यक आहे. मोठ्या मोठ्या पोरांना, माझ्या एवढ्याल्या पोरांना पण हा प्रश्न नाही कळणार, आहे की नाही? नाहीतर बघा करून, पोलीस भरती, आर्मी भरती, MPSC आहे की नाही, ग्रुप म्हणजे गट क आणि गट ब, गट ड या सरळ सेवेच्या भरतीला सुद्धा असे प्रश्न येतात. चला लक्ष द्या. प्रश्नाची नस पकडायची. नस कुठे? पहा, एक वस्तू 500 रुपयाला विकली आणि तोटा झाला, आणि तीच वस्तू जर 700ला विकली असती तर तोट्याच्या तिप्पट नफा झाला असता. प्रश्नाची नस इथं आहे, तोट्याच्या तिप्पट नफा झाला असता. ही या प्रश्नाची नस आहे. नस पकडणे तुम्हाला माहीत असेल, है की नाही? मेन पॉईंट पकडणे. तर चला समजा आपण उत्तर काढू. याचं कसं काढायचं पहा. समजा वस्तूची खरेदी किंमत x आहे. काय आहे? x. आता तुम्हाला पोरो x काढता येत नसेल किंवा थोडीशी तकलीफ वाटत असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं काढा. xच्या जागी आपण ABCD PQ RST काही पण घेऊ शकतो, पण आपण x घ्यायची आपल्याला सवय लागलेली आहे. तर समजा खरेदी किंमत x आहे. काय म्हणते? 500ला विकला तर तोटा झाला असता. मग बरं ठीक आहे बेटा. आणि तोटा मग किती असते? तोटा बरोबर असते, तोट्याचं सूत्र आता आठवा. तोटा बरोबर असते विक्री किंमत, नाही तोटा बरोबर म्हणजे तोट्यामध्ये काय करतो आपण? कमी किमतीला विकतो ना, है की नाही? जास्त किमतीला खरेदी करून कमी किमतीला विकतो, मग तोटा होते. म्हणून खरेदी किंमत वजा विक्री किंमत. आलं लक्षात? बरं, मग तोटा व्हायला किती तोटा होते पाहू. खरेदी केवढ्याला केलं होतं आपण? म्हणलं माहीत नाही ना आपल्याला, तेच तर काढायचं आहे. x रुपयाला खरेदी केलं समजा, x. ठीक आहे. विकलं केवढ्याला? 500ला. केवढ्याला विकलं? 500ला. आणि काय झाला आपल्याला पोरो? तोटा. कोणता?
माहीत असेल तुम्हाला, है ना? कोणता तोटा? हां, तर तोटा झाला x - 500. बरं, पुढं काय म्हणते की जर तीच वस्तू 700 रुपयाला विकली तर 700 रुपयाला विकली तर तोट्याच्या तिप्पट नफा होतो. म्हणजे जर 700ला विकली तर नफा होतो. मग नफा किती होतो पोरो? नफ्याचं सूत्र असते विक्री किंमत, काय असते? विक्री किंमत वजा खरेदी किंमत वजा खरेदी किंमत, हे नफ्याचं सूत्र आहे. केवढ्याला विकला तर नफा होते म्हणते? 700ला. किती? 700ला. म्हणजे विक्री किंमत 700. घेतला केवढ्याला होता? x रुपयाला. माहीत नाही ना, तेच काढायचं आहे. हां, बरं, आता काय झाला? नफा. आणि आता बघा प्रश्नाची दुखती नस काय, तर तोट्याच्या तिप्पट नफा झाला. तोट्याच्या तिप्पट म्हणजे हा तोटा आहे आणि हा नफा आहे. तर नफा बरोबर तोटा, असं कसं सर? तर इकडं पहा, काय प्रश्नात सांगितलंय की नफा हा तोट्याच्या किती पट झाला? तिप्पट झाला. म्हणजे तोट्याच्या तिप्पट म्हणजे गुणिला 3. गुणिला 3. आलं लक्षात? नफा बरोबर 3 गुणिला तोटा. नफा हा तोट्याच्या तिप्पट आहे. तिप्पट म्हणजे गुणिला 3, म्हणून आपण असं लिहिलं. आता ह्या ज्या किमती आपण बनवल्या होत्या ह्या इथं लिहायच्या. नफा किती आहे पोरो? 700 वजा x बरोबर 3. तोटा किती आहे? x वजा 500. x वजा 500. आलं लक्षात? आता हे जे समीकरण आहे हे आपल्याला सोडवायचं आहे. तुम्ही हा पोरो तर पहा, लक्ष द्या. आपल्याला हे समीकरण सोडवायचे. काय आहे? 700 वजा x बरोबर या तिन्ही आतमध्ये गुणायचे. इथं तिन्ही या पूर्ण पदावलीला गुणायचे या समीकरणाला. 3 गुणिला x 3x वजा चिन्ह जशाला तसं. 3 गुणिला 5 3 5 15 आणि हे 0 जशाला तसे. ठीक आहे. तर पहा, x एका साईडला घ्यायचे आणि संख्या एका साईडला. आपल्याला सोपं जावं म्हणून आपण काय करू, ही पूर्ण संख्या पहिली इकडे घेऊ आणि ही पूर्ण तिकडे पाठवू. 3x वजा 1500 बरोबर 700 वजा x. आता बघा पोरो, आपण x एका बाजूला डाव्या बाजूला घेऊ आणि संख्या उजव्या बाजूला टाकू. 3x हे वजा x आहे, इकडे आले की अधिक x बरोबर. हे 700 आहेत, हे वजा 15 तिकडे गेले की अधिक 1500 आहे का नाही. याचं चिन्ह बदलत असते. जर एकच संख्या आलटी पलटी केली तर चिन्ह बदलते. पूर्णच्या पूर्ण इकडे आणलं आणि पूर्ण तिकडे नेलं तर काही बदल होत नाही. 3x आणि 1x किती झाले? 3 आंबे आणि अजून 1 आंबे किती झाले? 4 आंबे. तसंच 3x आणि 1x 4x 4x बरोबर. याची बेरीज करा, किती येते? 2200 येते. बरोबर आहे. आता हा xला 4 गुणिला आहे म्हणून x बरोबर हा 4 इकडे गुणाकारात आहे. दुसऱ्या बाजूला जर गेला तर हा जातो भागाकारात. याचा भागाकार करा पोरो. 4 5 20 पुन्हा 5 2 उरतात. 4 5 20 आणि 0. याचा भागाकार तुम्ही लंबा करून पहा तिकडं. हाच येतो 550 रुपये. ही आहे तुमची खरेदी किंमत. ही काय आहे तुमची खरेदी किंमत. आलं लक्षात? म्हणजे जर 550 रुपयाला एक घड्याळ घेतली तर हा जो घड्याळीचा प्रश्न होता की तिप्पट नफा होईल तर तो हा आहे की घड्याळ केवढ्याला घेतलेली आहे? एक 550 रुपयाला. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघू. हा पोरांनो पहा, चौथा प्रश्न काय म्हणते? एका माणसाने नगाला म्हणजे प्रत्येकी नगाला 4 रुपये दराने 120 आंबे खरेदी केले. म्हणजे एक आंबा त्यानं 4 रुपयाला घेतला. असे किती आंबे घेतले? 120. ठीक आहे. 20 आंबे सडलेले होते. त्या 120 पैकी 20 आंबे सडलेले निघाले, खराब निघाले. त्यानं काय केलं? बाकीचे आंबे 48 रुपयाला 10 म्हणजे 10 आंबे केवढ्याला विकले? 48 रुपयाला. तर त्याला किती नफा झाला किंवा किती तोटा झाला हे आपल्याला इथं सांगायचे. ठीक आहे. पहा पूर्व लक्ष द्या. एका आंब्याची
किंमत, एका आंब्याची किंमत किती आहे? 4 रुपये. किती आहे? 4 रुपये. ठीक आहे, 4 रुपये आहे. आणि एकूण आंबे किती आहेत? एकूण आंबे आहेत 120. बरोबर आहे. तर आपल्याला एकूण आंब्याची किंमत काढायची. 4 रुपयाला एक आंबा, असे किती आंबे? 120. म्हणून एकूण आंब्याची खरेदी किंमत, खरेदी किंमत. एक आंबा आपण 4 रुपयाला घेतला तर 120 कितीला? तर तुम्हाला सांगितलं एकावरून अनेकाची किंमत काढायची, गुणाकार करायचा. 120 गुणिला 4, याचं उत्तर येते पोरो 12×48 म्हणजे 480 रुपये. सगळे आंबे केवढ्याला घेतले? 480 रुपयाला. नंतर त्यानं काय केलं, त्याच्यातले 20 आंबे हे सडलेले होते. म्हणजे सडलेले आंबे कोणी घेणार आहे का बाळांनो? नाही घेणार. मग हे 20 आंबे त्यानं काय केलं? फेकून दिले. मग त्याच्याकडे किती आंबे उरले? 20 आंबे सडलेले आहेत, 120 सगळे आंबे आहेत. मग 120 मधून 20 आंबे सडलेले फेकून दिले, उरले किती? 100. ठीक आहे. तर एकूण चांगले आंबे किती? एकूण चांगले आंबे 100 वजा 120 वजा 120 वजा 20 म्हणजे 100. चांगले आंबे किती येतात? 100. आणि 10 आंबे त्यांनी केवढ्याला विकलेत? 48 रुपयाला. 10 आंबे त्याने विकले 48 रुपयाला. मग 100 आंबे किती रुपयाला? बरोबर आहे, असाच हा प्रश्न आहे. 10 आंबे 48 रुपयाला. ठीक आहे. तर 100 किती? मग आता 10-10चे जर गट पाडले 100चे तर किती गट होतील पोरो? 10-10 100 म्हणजे 100 भागीला 10 जर केलं, 10 आंबे 40 रुपयाला. तर असे किती गट झाले? 10 गट होतील. किती गट होतील? 10 गट. बरोबर, 10 गट. आणि एक गट 10 आंब्याचा किती रुपयाला विकला? 48 रुपयाला. म्हणजेच एकूण विक्री किंमत किती काय झाली? एकूण विक्री किंमत, कारण यात 100 आंब्यांना विकून त्याला पैसे भेटणार आहेत, सडके आंबे कोणी घेणार नाही. म्हणून 10 गुणिला 48 केला आपण, त्याचा जर गुणाकार केला तर हा होतो 480. काय होतो? 480 रुपये. एवढ्याला त्यांनी सगळे आंबे विकले. इकडे लक्षात घ्या, महत्त्वाची गोष्ट इथे आहे पहा, विक्री किंमत आणि ही आहे तुमची खरेदी किंमत. दोन्ही किमती पोरो कशा दिसत आहेत? सारख्याच दिसत आहेत. म्हणून हे 3 टिंब म्हणजे म्हणून असते. ठीक आहे. म्हणून नफा बरोबर काय असते? नफा बरोबर असते विक्री किंमत वजा खरेदी किंमत. काय असते? खरेदी किंमत. बरोबर, अक्षर थोडं गिचिडमिचिड काढत आहो. विक्री किंमत 480 रुपये, खरेदी किंमत 480 रुपये. मग काय धतुऱ्या नफा होणार आहे का याच्यात? काय नफा होणार आहे का? नाही, काही नफा होणार नाही. शून्य नफा झाला त्याला. आणि तोटा पण काही झाला का? नाही. आता जेवढ्याला घेतलं तेवढ्यालाच विकलं, त्याच्यामुळं नफा होणार नाही आणि तोटा पण होणार नाही. ना नफा ना तोटा या तत्वावर हा धंदा चालू होता बाप्पा. कळलं का रे बाप्पा? कळलं का रे पोरा? ऑप्शन नंबर सी. आलं लक्षात? हे झाला तुमचा 5वा प्रश्न. चला 6व्या प्रश्नाकडे. हां, पापोरो 6वा प्रश्न काय म्हणते? रहीमने 65,500 घेतलेली गाडी 11,1500 रुपये तोट्याने विकली. बरोबर. तर खरेदी किंमत किती आहे गाडीची बघा. खरेदी किंमत आहे की नाही?
आपल्याला नफा आणि तोटा फक्त दोन गोष्टीवर कळते, एक खरेदी आणि एक विक्री. खरेदी किंमत केवढ्याला घेतली? 65,500. आता हे तुम्हाला कळलं पाहिजे पोरो, 65,500 म्हणजे किती? 1,000 कितीचा? 1,000 रुपयाचा आहे की नाही. अर्धा हजार केवढ्याचा? 500 रुपयाचा. म्हणजे 65,500. 65,500 म्हणजे काय? 65,500. 65,500. 65,500 रुपये एवढ्याला त्यानं ती गाडी खरेदी केली. विकली कितीला? माहीत नाही. विक्री किंमत माहीत आहे का पोरांनो? नाही. विक्री किंमत तीच तर काढायची आहे, माहीत ना आपल्याला. ठीक आहे, प्रश्नचिन्ह. बरं, मग तोटा नफा काय दिला? तर त्याने ती गाडी 11,15,000 रुपये तोट्याने विकली. तोटा किती झाला पहा? तोटा 11,15,000. 11,000 सव्वा म्हणजे किती? 100 म्हणजे 11,15,000. हजाराचा सव्वा भाग, हजाराचा अर्धा भाग 500 आणि पाव भाग म्हणजे 250. म्हणजे 11,15,000 म्हणजे किती? तर 11,250 रुपये एवढ्या तोट्याने विकली. आपल्याला विक्री त्याची किंमत काढायची आहे. बघा पोरो, काय असते सूत्र? तोटा बरोबर तोट्यामध्ये काय असते? विक्री किंमत कमी असते, खरेदी किंमत जास्त असते. म्हणून तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. आलं लक्षात? आता आपल्याला काढायचं आहे काय पोरो? विक्री किंमत काढायची. मग याला एक साईड राहू द्या, ह्याला इकडे घ्या. ठीक आहे, पहिले आपण याच्यात किमती लिहू. तोटा किती झाला? 11,250. ठीक आहे. खरेदी किंमत किती होती? अरे बापरे, खरेदी किंमत होती 65,500 वजा काय? विक्री किंमत. ठीक आहे. आता आपल्याला विक्री किंमत पाहिजे. मग काय करू? हे सगळं इकडे घेऊ पहिले, आणि किंवा मग याला राहू दे इकडे तसंच. ही पूर्ण संख्या इकडे घेऊ आपण. पहा, पूर्णच्या पूर्ण घेतल्यावर चिन्ह बदलत नाहीत. हां, तर इकडे पहा, 65,500 वजा विक्री किंमत बरोबर 11,250. ठीक आहे. तोट्याचं सूत्र पहा, बरोबर आलं का? खरेदी केली, विक्री केली, बरोबर आहे. खरेदी किंमत जास्त असते, विक्री किंमत कमी असते, मग तोटा होते. चला, या संख्येला तिकडे पाठवू. हे वजा विक्री किंमत हे असंच राहू द्या, विक्री किंमत. आता फक्त आपण काय करत आहे? या 65,500ला तिकडे पाठवत आहे, म्हणून त्याचं चिन्ह बदलणार. 11,250 वजा 65,500. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल सर 11,000 तर लहान आहे, 65,000 मोठे आहेत, कसं वजाबाकी होणार? पोरो, बिंदास जी मोठ्या संख्या आहे त्याच्यातून लहानी संख्या वजा करायची आणि चिन्ह जे आहे ते मोठ्या संख्येचं द्यायचं. कसं मग? तर इकडं बा, 65,500 वजा 11,250 किती उरतात? 0, 5 हाताला 1, 2, 5तून 1 गेला 4, 6तून 1 गेला 5, 54,250. किती आलं? वजा 54,250. आणि इकडं काय होतं? विक्रीचं चिन्ह काय? वजा आहे, तर हे वजा चिन्ह आणि हे वजा चिन्ह कॅन्सल. तर विक्री किंमत किती झाली त्याची? 54,250 एवढी याची विक्री किंमत होणार. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी. आलं लक्षात? तर अशा प्रकारे आपण हा 6वा प्रश्न घेतला. शेवटचा प्रश्न आहे पोरो, पहा लक्ष द्या. चार्य प्रणव, शेवटचा प्रश्न स्वाध्याय क्रमांक 9.1 प्रश्न क्रमांक 7. प्लीज स्टॉप. हां, पहा लक्ष द्या. शेवटचा प्रश्न आहे स्वाध्याय क्रमांक 9.1चा.
एका वस्तूची विक्री किंमत तिच्या खरेदीच्या दुप्पट आहे. म्हणजे समजा पोरो एक लक्षात घ्या, एक पेन आहे, या पेनची खरेदी किंमत किती आहे? खरेदी किंमत समजा आपण म्हणू 2 रुपये आहे. ठीक आहे. तर त्याची विक्री किंमत किती आहे? विक्री किंमत किती आहे? तर याच्या दुप्पट आहे. म्हणजे काय? 2 गुणिले 2 म्हणजे किती झाली? 4. किती झाली? 4. तर आपल्याला विचारले नफा किती होईल. काय विचारलं? नफा किती होईल. तर नफा असते पोरो विक्री किंमत वजा खरेदी किंमत वजा खरेदी किंमत. विक्री केवढ्याला? 4 रुपयाला. खरेदी 2 रुपयाला. किती नफा झाला? 2 रुपये. मग मला सांगा नफा हा काय म्हणते खरेदीच्या दुप्पट आहे एका वस्तूची, तर नफा किती? आता याच्यात ऑप्शन जे आहेत ना हे कसे आहेत? याचे ऑप्शन आहेत, थेरी ऑप्शन आहेत. तर खरेदी इतका नफा झाला. किती नफा झाला? खरेदी इतका. कारण खरेदी केवढ्याला होती? 2 रुपयाला. नफा किती झाला? 2 रुपये. म्हणजेच खरेदी जी नफा आहे तो खरेदी किमती एवढा आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण स्वाध्याय क्रमांक 9.1 पूर्ण केला. ठीक आहे. जय हिंद.